नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आय होप की तुम्ही लास्ट व्हिडिओ माझा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा व्हिडिओ पाहिला असेल आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की मी एक ट्रेडर आहे आणि मी मार्केटमध्ये दररोज येतोय आणि दररोज ट्रेड करतोय, बरोबर. तर तुम्हाला एका प्रॉफिटेबल ट्रेडर करून जर शिकायचं असेल तर मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला केअरफुली ऐकल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. तर या व्हिडिओचा मोठा हा आहे की आपण या फ्री सिरीजमध्ये आपण काय शिकणार आहोत, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की एक माझी पोझिशन चालू आहे आणि या पोझिशन कशा क्रिएट केल्या गेल्या आहेत, या पोझिशन घेण्यापाठीमागचं रिझन काय आहे, लॉजिक काय आहे, या सर्व गोष्टी आपण या फ्री कोर्समध्ये शिकणार आहोत. तर करूया व्हिडिओला सुरुवात. फर्स्ट ऑफ ऑल या सिरीजमध्ये आपण चार्टचे ॲनालिसिस कसे करायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याकडे दोन मेथड असतात, एक असते टेक्निकल ॲनालिसिस आणि एक असते फंडामेंटल ॲनालिसिस. तर फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला डेटा लागतो. तर नॉर्मल किंवा रिटेल ट्रेडरसाठी तो डेटा कलेक्ट करणं एवढं इझी नसते, किंवा जे लोक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, FIIs आहेत, DIIs आहेत, हे ज्या ग्राउंड लेवलला जाऊन रिपोर्ट करतात, ज्या ग्राउंड लेवलला जाऊन डेटा कलेक्ट करतात, तेवढं आपलं रिटेल ट्रेडरला तेवढं पॉसिबल होत नसते. तर आपण काय करतो, तर टेक्निकल ॲनालिसिस जास्त फॉलो करत असतो. तर टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय असते, जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FIIs DIIs आहेत, ज्या पोझिशन क्रिएट करतात, त्याच्यानंतर पोझिशन क्रिएट केल्यानंतर जो आपल्याला डेटा भेटतो किंवा तोच डेटा आपल्याला चार्टच्या स्वरूपात आपल्याला दिसतो, त्याला म्हणायचं. आणि त्या चार्टचा ॲनालिसिस करणं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. याला आपण काय म्हणतो, टेक्निकल ॲनालिसिस म्हणतो. फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस अशा दोन गोष्टी असतात. तर फंडामेंटल ॲनालिसिसवर आपण जास्त फोकस नाही करणार, आपण फोकस करणार आहे ते फक्त टेक्निकल ॲनालिसिसवर. तर या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, की व्हॉट इज टेक्निकल ॲनालिसिस, टाईप्स ऑफ चार्ट्स. आणि आपण टाईप्स ऑफ चार्टमध्ये आपल्याला मल्टिपल टाईप्स ऑफ चार्ट आहेत. आपल्याकडे लाईन चार्ट आहे, बार चार्ट आहे, कॅन्डलस्टिक चार्ट आहे, पण आपण जनरली कॅन्डलस्टिक चार्ट आपण यूज करतो. तर कॅन्डलस्टिक चार्ट आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर सेक्शन 1मध्ये आपण प्राइस पॅटर्न, सपोर्ट कसा फाइंड आउट करायचा, रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, डबल बॉटम काय असतो, ट्रिपल बॉटम काय असतो, राउंडेड टॉप बॉटम काय असतो, हे आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड सेक्शनमध्ये आपण रेक्टँगल पॅटर्न कसा असतो, फ्लॅग कसा तयार होतो, फ्लॅग अँड पेनट कसा तयार होतो, ट्रायंगल पॅटर्न कसा असतो, हेड अँड शोल्डर कसा असतो, कप विथ हँडल पॅटर्न कसा असतो, या गोष्टी आपण सेकंड सेक्शनमध्ये पाहणार आहोत. थर्ड सेक्शनमध्ये आपण ट्रेंड लाईन्स आणि मुव्हिंग ॲव्हरेजेस कसे काम करतात मार्केटमध्ये ते पाहणार आहोत. ट्रेंड लाईनमध्ये आपण कशी ड्रॉ करायची, व्हर्टिकल ट्रेंड लाईन कशी असते, टिल्टेड ट्रेंड लाईन कशी असते, हॉरिझॉन्टल कशी असते, या पूर्ण गोष्टीचा आपण सेक्शन 3मध्ये डिस्कशन करणार आहोत. तर सेक्शन 4मध्ये आपण गॅप ॲनालिसिस. आपल्याला माहीत आहे की दररोज मार्केट गॅप अप होतं, गॅप डाऊन होतं. तर त्या गॅप अप आणि गॅप डाऊनमध्ये आपण कसं ट्रेड केलं पाहिजे, आपलं मनी मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, त्याविषयी आपण सेक्शन 4मध्ये डिस्कशन करणार आहोत. इंडिकेटर्स लाईक RSI, MACD हिस्टोग्राम, बॉलिंजर बँड हे कसे वर्कआउट करतात, या गोष्टी आपण सेक्शन 4मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सेक्शन 5मध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन हा सेक्शन 5 असेल आपल्या सिरीजचा. त्याच्यामध्ये आपण मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आणि इंट्राडेची सायकोलॉजी कशी असली पाहिजे, या गोष्टींवर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर अशा प्रकारे सेक्शन 5 सेक्शनमध्ये मी काय केलेलं आहे, माझा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा कोर्स आहे, याचं असं मिनिंग समजून घेऊ नका की याची व्हॅल्यू काहीच नसणार आहे. याच्यामध्ये मी काय करणार आहे की पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये जी थेअरी आपण थेअरी शिकणार. फर्स्ट ज्यावेळेस आपण एक दिवस थेअरी आणि एक दिवस प्रॅक्टिकल करणार आहोत, तर या कोर्सचा पॅटर्न अशा पद्धतीने डिझाईन केला गेलेला आहे की एकदम ज्याला शेअर मार्केट्स काहीच नॉलेज नाही त्यालासुद्धा या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील. या पद्धतीने आपण लाईव्ह मार्केटमध्ये पण कसा ट्रेड केला जातो हे ॲनालिसिस वापरून
ह्या पण गोष्टीचा आपण स्टडी करणार आहोत. पूर्ण कोर्ससाठी मला कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागेल आणि हा क्लास सॅटर्डे आणि संडेला आपण घेणार आहोत. ओके. आणि लाईव्ह मार्केटचा क्लास मे बी सोमवार किंवा गुरुवार ॲज पर आपल्या ऑडियन्सच्या टायमिंगनुसार आपण ते डिझाईन करूया नंतर. ओके. पण थेरीचा क्लास आपला संडेला राहील. या क्लासला तुम्ही एनरोल कसं करू शकता याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण की प्रत्येक बॅचमध्ये मी मोर दॅन 100 पीपल नाही अफोर्ड करू शकत. कारण की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लक्ष देणं किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन त्याचा P&L पाहणे, त्याचं रिस्क मॅनेजमेंट करणं, मनी मॅनेजमेंट करणं, ट्रेडमध्ये काय चुकलं हे पाहणं मला शक्य नाही होणार. तर आपण काय करतोय 100-100च्या बॅच करणार आहेत. प्रत्येक महिन्यात एक बॅच कंटिन्यू करणार आहे. जे पण लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी पटकन जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व कंडिशन पाहूनच तुम्ही या कोर्सला एनरोल करायचं आहे. ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी काय करणार आहे तुम्हाला एक जी यूज करतोय स्ट्रॅटेजी डे टू डेमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे फाइंड आउट करण्यासाठी किंवा ट्रेड बनवण्यासाठी ती पण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण कसं ट्रेड घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. तर एक बोनस म्हणून तुम्हाला ही स्ट्रॅटेजी दिली जाईल. त्या स्ट्रॅटेजीवरून तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता, ऑप्शन सेलिंग करू शकता, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, लाँग टर्म करू शकता, स्विंग ट्रेडिंग करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या स्ट्रॅटेजीनुसार ॲज पर स्ट्रॅटेजी कंडिशन्स तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाईम बाय बाय, टेक केअर.